पण कामोटे संघाकडनं मैदानाच्या खेळपट्टीवरती हजर राहताना आपल्याला दिसत आहेत. समोर गोलंदाज अर्जुन बेदी, मोरया 11 कामोटे संघाचा बजरंग दल अर्जुन बेदी. पंचांचा ग्रीन सिग्नल, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अर्जुन बेदी. 4-3-2-1. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, विशाल फदाले इरादे स्पष्ट. स्वागत केले अर्जुन बेदीचं, तुम आज जाओ, हम तैयार है 6 रन मारने के लिए. गेंद को भेज दिया है सीमा रेखा के पार. उत्तुंग गगनभेदी और लंबा ही लंबा 6 रन षटकार. इथे गोलवर पडलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर. एक धाव घेतली जाईल. सिद्धेश जलद गतीने येतील, तोपर्यंत जलद गतीने 2 धावा पूर्ण होतील. 2 चेंडू आणि 8 धावा. अगदी अजित 11 कामोटे ब्लास्टर या संघांचा 2 षटकाचा सामना पाहिला. तेवढं टार्गेट मोर्या समोर ठेवलं नाही, परंतु शिवशंभू 11 कामोटे संघाने मात्र सुरुवातीलाच इरादे स्पष्ट केलेत. कमीत कमी 30 धावांचं लक्ष. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतील, पण ते एका धावेवरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. द कॉम्बिनेशन्स ऑफ 2 प्लेयर्स, इट्स अ व्हेरी परफेक्ट कॉम्बिनेशन्स इन द ग्राउंड. विशाल फदाले विथ साहिल. Both are two dangerous player, two dangerous runner. The playing confidential cricket. विशाल फदाले साठीचा हा चेंडू डॉट. 4 चेंडू आणि 10 धावा. विशाल फदाले, हा फटका झेल होने की संधि. हैदर गेंद के नीचे पड़ते झड़ते लड़ते बिखरते उठते क्या पकड़ते, और यहाँ पे विशाल फदाले मैदान के बाहर जाते जाते टाटा बाय बाय गुड बाय खत्म. क्रीम बॉय विशाल फदाले मैदान के बाहर जाते हुए और प्रणय शेल के मैदान के अंदर आते हुए देखने को मिल रहे हैं दोस्तों. यहाँ पे अभी भी पहले ओवर की 1 गेंद शेष होने गए. 5 गेंदें मैदान के अंदर डाली जा चुकी है अर्जुन बेदी की तरफ से. प्रणय शेल के पिच पर आते हुए उनके साथ में मैदान पे खिलाड़ी साहिल. इस कामोटी नगरी के हमारे समालोचन के गुरुवर्य माननीय सुशांत पाटिल जी अग्नि देखते हैं तो हिंदी में अच्छी कमेंट्री करते हैं. हिंदी थोड़ा सा प्रयास करते हैं. इसके आगे का ही एक षटक ट्राई करेंगे हिंदी समालोचन करने में. ऑफ टिक की गेंद और यहाँ पे प्रणय को आते ही विकेट के रूप से मैदान के बाहर जाना पड़ेगा. अर्जुन बेदी 2 गेंदों पे 2 अच्छी सफलताएं निकाली. बहुत ही अच्छी गोलंदाजी का नजराना मैदान के अंदर मोरया 11 कामोटी की तरफ से दिखाते हुए. चलिए, नए बैट्समैन को विनती रहेगी जल्द से जल्द आप क्रीज पर आइए. छह गेंदों का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है और 10 रन यहाँ पे देखने को मिल रही है. देखिए, तहे दिल से शिवशंभू 11 कामोटे की टीम से मेरी गुजारिश है कि यहाँ पे आयोजन कमेटी बता रही कि आप सब
पैविलियन में चले जाएंगे, क्योंकि सुबह से बताया जा रहा है ये जो 2 पैविलियन मैदान पे दिखाई दे रहे हैं वो खिलाड़ियों के आने जाने के लिए है। तो जल्द से जल्द आप पैविलियन में जाइए प्लीज। एक पेनल्टी का बता रहे हो, बोल रहे हैं कि अगर नहीं जाएंगे तो 5 रन का पेनल्टी मिलेगा। सुलक्षण भोई और संजय म्हात्रे मामा इनकी तरफ से रिक्वेस्ट आ रहा है, मैं तो खाली समालोचन कर रहा हूँ, विनती रहेगा सबको। स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे स्टैंड और स्वर्गीय अनिरुद्ध उरुगोवारी स्टैंड मैदान पे जो दिखाई दे रहे हैं वहां पे जाइए और वहां से आइए। साहिल के लिए गेंद डाली जा रही है रोहन पाटिल की, और यहाँ पे अंपायर्स बोलेंगे इट्स ए नो बॉल, इट्स ए नो बॉल, वंस अगेन इट्स ए नो बॉल। और फ्री हिट की गेंद रहेगी तो लाइसन पूरा खुला रहेगा साहिल के पास। अभी ये गेंद पे बड़ा हिट जरूरी है दोस्तों, क्योंकि मोरिया 11 कामोटे के सामने अगर लक्ष्य रखना है तो एक बहुत ही बेहतरीन लक्ष्य को रखना पड़ेगा। और देखिए धन्यवाद बोलता हूँ शिवशंभो 11 कामोटे के टीम से, जैसे ही सूचना मिली वैसे ही सूचना का पालन करते हुए मिलने को देखने को मिल रहे हैं। स्वीप शॉट का ये बेहतरीन प्रदर्शन दिखता हुआ साहिल की बैट से 6 रनों के लिए 6 गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, इट्स 6 रन, द प्रॉपर क्रिकेटिंग शॉट। और इस 6 रन के साथ स्कोर बोर्ड जाता हुआ 17 रन 17 रन स्कोर बोर्ड पे 17 यानी कि खतरा। तो अभी खतरा किसके लिए बनेगा, साहिल के लिए या रोहन के लिए? देखने वाली गेंद है दोस्तों, और ये खतरा बन चुका है रोहन के लिए। ये क्या गेंद डाली है, गेंद तो बहुत बेहतरीन मारा है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। साहिल की अगर बात करें तो बहुत ही बेहतरीन शॉट यहाँ को देखने को मिल रहा है। चलिए मैदान के अंदर लगातार 2 गेंद पे 2 छक्के, रोहन पाटिल वंस एक बार, वंस अगेन, क्या बेहतरीन लाजवाब स्ट्रोक है दोस्तों। षटकार हैट्रिक मैदान के अंदर आती हुई, और यहाँ पे क्या देखने को मिल रहा है, बेहतरीन बेहतरीन बेहतरीन। जैसे ही शिवशंभो 11 कामोटे टीम ने पैविलियन का आसरा लिया है ना, वैसे ही साहिल का बैट गर्म हो रहा है। स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे स्टैंड में देखिए जल्लोष जल्लोष का माहौल, बेहतरीन। अब यहाँ पे लोअर फुल टॉस गेंद देखने को मिल रही है, 1 रन तो ले गया है, दूसरे रन की कोशिश, और यहाँ पे क्या देखने को मिल रहा है, मैदान के बाहर जाना पड़ेगा साहिल को, क्योंकि दोनों प्लेयर ने एक दूसरे को क्रॉस नहीं किया। ये अंपायर का मानना है, और अंपायर की उंगली का भी ना करना, क्योंकि अंपायर ने उंगली कर दी तो मैदान के बाहर जाना पड़ता है दोस्तों। यहाँ पे साहिल को मैदान के बाहर जाना पड़ेगा। शेष गेंद के लिए मैदान के अंदर आते हुए गणेश कटके, आई एकविरा मेडिटेक 40+ पनवेल टीमला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या नाणेफेकीसाठी सुलक्षण भोईर लारा आपण या इकडे, आपल्याला संजय म्हात्रे मामा बोलावत आहेत। मैदान के अंदर 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है दोस्तों, और 2 गेंदों का खेल शेष है। तो देखते आगे गेंद रोहन पाटिल के ऊपर फिर से एक बार ये बड़ा स्ट्रोक। अभी तक जो गोलंदाजी रोहन पाटिल ने की थी, अभी यहाँ पे पूरे मेहनत पर पानी जा रहा है, और स्कोर देखा जाएगा 36 रन ऑन स्कोर बोर्ड, 36 रन स्कोर बोर्ड पे हो चुके हैं। अभी भी 1 गेंद शेष है, और एक गेंद में अभी देखते हैं क्या हो रहा है। स्ट्राइक पे फलंदाज है संदेश कांबळे, और संदेश कांबळे बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेलते हुए रोहन पाटिल की इस ओवर की आखिरी गेंद। गणेश कटके को जाना पड़ेगा मैदान के बाहर, लेकिन यहाँ पे क्या देखने को मिले, खराब गेंद देखने को मिल रही है रोहन पाटिल के माध्यम से। लाइव का मैच है दोस्तों,
तो यहाँ पे खिलाड़ी वृत्ति का प्रदर्शन करना होगा। जो नए फलंदाज रहेंगे नित्यानंद खिलाड़ी जल्दी अभी दौड़ते हुए मैदान के अंदर आते हुए दिखाई दे रहे। ये लास्ट गेंद और हम तो तेरे आशिक हैं। ओहो सिद्ध बेहतरीन कैच और यहाँ पे मैदान के बाहर जाना पड़ेगा। गेंद डाली रोहन ने, यहाँ पे बेहतरीन स्ट्रोक खेला गया लेकिन सिद्ध ने बहुत ही अच्छी कैच पकड़ी और टोटल कुल मिलाकर स्कोर हुआ है 36 रन 37 रन स्कोर बोर्ड पे हो चुका है और जीतने के लिए 38 रनों की जरूरत पड़ेगी मोरिया 11 कामोटे टीम को। तो विनती रहेगी तहे दिल से मोरिया 11 कामोटे, चलिए 11 खिलाड़ी मैदान के अंदर जल्दी से जल्दी, 2 फलंदाज मैदान के अंदर आ जाए। शिव शंभो 11 कामोटे 11 खिलाड़ी जल्दी से जल्दी अपना क्षेत्ररक्षण सजाइए और स्वागत कीजिए अपने 2 गेंदबाजों के साथ फलंदाजों का मोरिया 11 कामोटे। चलिए संजय मामा गेंद दीजिए मैदान के अंदर। चलिए तो तब तक गेंद आते तब तक आप फील्डिंग लगाइए। चलिए चलिए गणपति बाप्पा मोरिया। हेलो 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 डीजे मैडी, हेलो हेलो माइक चेक मैडी। चलिए जल्द से जल्द मुकाबला चालू कीजिए, इसके बाद माइक बंद। हेलो 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 हेलो। चलिए निशांत 11 दादरपाड़ा टीम के कप्तान और 40+, चलिए दोनों भी कप्तान यहाँ पर आपका हम स्वागत करते हैं। हेलो हेलो। चलिए मुकाबला यहाँ पर जारी रहेगा। प्रणय शेल क्या है, चला आपण मॅचकडे वळूया। यावेळेस प्रणय शेळके गोलंदाजी मार्कवर आलाय आणि स्ट्राइकवर आपण पाहतोय पंकज घाडगे आणि अर्जुन बेदी नॉन स्ट्राइकवर आपण पाहतोय। धावा झाल्या धावपलकावरती 37 आणि 38 धावांचं टार्गेट। 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे हा मैदान आपल्याला साथ देतोय पाहूया। पहिला चेंडू पंकज घाडगेसाठी, ओ माय गॉड क्लीन बॉल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त त्रिफलाचित दांडी गोल, पंकज घाडगे बॅक टू द पवेलियन। शिवशंभो 11 चा जल्लोष पहा, शिवशंभो 11 चा जल्लोष अगदी जबरदस्त चेंडू। प्रणय शेळके याला पहिला गोलंदाजी करण्याचा मान मिळाला आणि पंकज घाडगेला यॉर्कर लाईनचा चेंडू समजला नाहीये। लेग स्टंप वरती यष्ट्या उद्ध्वस्त। अजूनही मोरिया 11 ची ताकद म्हणजे फलंदाजी आहे, मोरिया 11 ची ताकद म्हणजे गोलंदाजी आहे आणि मोरिया 11 ची ताकद फिल्डिंग म्हणजे सर्व काही टीम मध्ये आहे। निशांत 11 दादरपाडा टीमचे कप्तान आपण लगेच या, कारण अगोदरच आपल्याकडे वेळ नाहीये। घड्याळाचे काटे पहा 5:36 आणि निसर्गाचं सावट थोडंसं या ठिकाणी काळोखाचं झालंय। अंबादास यावेळेस पंकज याचा जागेवरती येणार आहे।
अंबादास, अर्जुन बेदी नॉन स्ट्रायकर एंडवरती असलेला एक अतिशय खतरनाक फलंदाज, तितकाच खतरनाक अंबादास. नेक्स्ट बॉल. यावेळेस मोठा फटका. आले आले आपली ताकद यावेळेला दाखवण्यात सज्ज झालाय. षटकार. अंबादास आणि अर्जुन बेदी या आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त चांगली पार्टनरशिप राहिली आहे. निशांत 11 दादरपाडा टीमचा कर्णधार आलाय. यानंतर लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉसाठी 40+ कर्णधार देखील आलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आणखी एक, यावेळेला संभावना आहे पण चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. प्रणय शेळकेला आपल्या गोलंदाजीवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रणय शेळकेला आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण इथे आपला संघ जर टॉप 3 मध्ये घेऊन जायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा, संघर्ष, स्ट्रगल आणि त्यातून तुम्हाला पाहिजे असलेलं यश अर्थातच विजय. कारण मोरिया 11चे प्लॅन सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत, त्यांची फलंदाजी आपल्याला माहिती आहे. 2 षटकार लगावलेत. प्रणय शेळके यावेळेस तयार. अंबादाससाठी हा चेंडू. यावेळेस आणखी एक अंबादास. ब्रिलियंट, माइंड ब्लोईंग, पॉवरफुल, बिग हिट. षटकारांची हॅट्रिक करून अर्धा स्कोर जवळजवळ पहिल्या षटकातील या चेंडूंमध्ये पूर्ण करतोय. काय होणार, काय घडणार, कुठे मॅच आली होती आणि कुठे मॅच चालली आहे. पहिल्या चेंडूवरती जल्लोष झाला करा, तदनंतर पुढील 3 चेंडूंवरती जल्लोष झाला तो म्हणजेच मोरिया 11 कामोठे संघाचा. आज इंटर कॉलनीचे संघ आहेत आणि इंटर कॉलनीच्या संघातून 12 संघांतून 2 संघ पुढे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी धडपड करतायत आणि त्या धडपडीतून अंबादास याला सफलता मिळते आहे. पुढील चेंडू बदल करावा लागेल राऊंड द विकेटनं. आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे गणेश कटके. जेल मात्र भूमीला दान केलाय. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे हा प्रश्नचिन्ह पुढे आपल्याला उत्तरार्थ पाहायला मिळेल. अर्जुन बेदी ऑन फायर. आज दिवसभर त्याची फायरिंग षटकारांची पाहिली आपण. शेवटचा चेंडू आहे. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 19 लॉस ऑफ द 1 विकेट. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू प्रणय शेळकेसाठी फार महत्वाचा आहे. हा चेंडू अर्जुन बेदीसाठी महत्वाचा ठरेल का? हा नक्कीच ठरलाय अर्जुन बेदी. मी सांगितलं होतं फायरिंग करणारा फलंदाज आज दिवसभरात मोरिया 11च्या या ताफ्याला विजयाच्या उंबरठ्याकडे नेऊन पोहोचतोय. षटकारांचा पाऊस झालाय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मी दिवसभर सांगितलं की दिवसभर अंबादास आणि अर्जुन बेदी या दोघांची पार्टनरशिप सर्वोत्कृष्ट राहिली आणि तेच काम या पहिल्या षटकात केलं. पहिल्या चेंडूवरती वाटलं की कुठेतरी आता शिवशंभो वर्चस्व करेल, पण मोरियाला ते मान्य नव्हतं. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आपल्याला फारसा वेळ घेता येणार नाही. मी पंचांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी त्वरा करा, कॉलिंग करा. विशाल फदालेकडे ती क्षमता आहे. पहिल्या इनिंगची सुरुवात विशाल फदालेनं षटकारानं केली होती. त्याच विशाल फदालेला आता ही गोलंदाजी दिली जाते आहे. या अगोदर विशाल फदाले हा पहिल्या गोलंदाजीसाठी यायचा, पण कदाचित डिसिजन चुकला असावा, कारण या षटकामध्ये एकूण धावा आल्या 25, ज्या फार महागड्या ठरल्या. पंकज गाडगे मैदानात गेल्यानंतर वाटलं कुठेतरी मोरिया 11ची अवस्था बिकट होईल, पण अर्जुन आणि अंबादास यावेळेला स्वतःला सावरतोय. आता हे 6 चेंडू जे आहेत ना, त्या 6 चेंडूतील 3 चेंडू आपल्याला या मॅचची भविष्यवाणी दाखवून देतील आणि दर्दी रसिक जे आहेत ना बाउंड्री लाईनच्या बाहेर, ते आराखडा आखून बसलेत की नेमकं या मैदानावरती काय होईल. विशाल फदाले याचा पहिला चेंडू. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. मागे चेंडू गेला, हिट होईल का? इथे मात्र बॅकअपला कोणी नाही आहे. स्टंप जवळ बॅकअप पाहिजे होतं, पण विशाल फदाले गोलंदाजी वेगवान करण्याच्या नादात कदाचित थोडासा पुढे गेला. आता 5 चेंडू 12 धावा. जर आणि तर 2 मोठे फटके. अर्जुन बेदीकडून शक्यता आहे, पण विशाल फदाले या गोलंदाजाकडून देखील शक्यता आहे अर्जुन बेदीला थांबवण्याची.
अतिशय जबरदस्त लढत चांगली आहे, मॅच चांगली आहे, परंतु या वेळेस चेंडू उडवलाय, इथून टर्निंग पॉइंट होऊ शकतो. एकदा चूक झाली मात्र दुसऱ्यांदा होणार नाहीये. इथे जल्लोष केला जातोय, इथे माहोल होईल, इथे शिट्ट्या वाजतील, इथे आवाज होईल, कल्लोल होईल, होणं गरजेचं आहे. कारण काम देखील तसंच आहे. मी सांगितलं होतं या फलंदाजाला थांबवणं फार महत्वाचं आहे, या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवणं फार गरजेचं आहे आणि तेच झालं. आता पहा, हा जर फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आउट झाला असता तर अंबादासला स्ट्राईक मिळाली असती, पण फलंदाज स्ट्राईक वरती कॅच स्वरूपात बाद झालाय. म्हणजे येणारा नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल आणि गोलंदाजाला गोल्डन चान्स आहे या फलंदाजाला डॉट चेंडू काढणं. पण लिजेंड क्रिकेटर जय पाटील याला देखील विसरता कामा नये. अनेक मैदानावर छाप त्याने उमटली आहे. मोरियाच्या कित्येक मॅचेसमध्ये त्याने जीव आणलाय आणि विजय प्राप्त करून दिलाय. त्या जय पाटीलला स्ट्राईक वरती विशाल फदाले याचा तिसरा चेंडू खेळताना पाहू शकाल. अगदीच या मॅच मध्ये आपण पाहतोय 4 चेंडू 12 धावा. जर आणि तर मी सांगितलं होतं सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती भविष्यवाणी निर्भर असेल, सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये माहोल असेल आणि त्या माहोल मधील तिसरा चेंडू फेकण्यासाठी यावेळेस विशाल फदाले तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग साइडला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव. थ्रो थोडा हलका फेकलाय परंतु अंबादास यावेळेस स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल, त्याला मान्य नाहीये दुसरी धाव होऊ शकली असती. पण त्याला माहिती आहे 3 चेंडूंमध्ये धावा खर्च झाल्यात 2 आणि इथे चौथ्या चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. सामना समांतर आहे, सामना बरोबरी आहे, काटेकी टक्कर आहे, रोमहर्ष निर्माण झालाय, रंग निर्माण झालाय, रंग बदलला जातोय आणि इथे चौथाचे पुढील चेंडू यावेळी डॉट बॉल. ना मुन्ना ना, ऐसी गलती ना करना. पहिल्या षटकामध्ये चुका झाल्या 5 चेंडूंमध्ये, मात्र विशाल फदाले मी सांगितलं होतं मित्रांनो, हा फलंदाज हा खेळाडू असा आहे जो शिवशंभोच्या वाट्याला पहिली गोलंदाजी करतो. मात्र या वेळेला 2 बॉल 11 धावा कंपल्सरी चेस, स्पर्धेचा नियम. टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील, माहोल होईल, कल्लोल होईल, आवाजामध्ये बदल होईल, अगदीच धडपड पाहायला मिळेल. अंबादास ज्यांना आतापर्यंत 2 ते 3 षटकार लगावलेत त्याच्याकडे एक संधी आहे, या संधीवरती फायदा घेतला तर आपल्याला मॅच जिंकताना पाहू. आणि इथे अवांतर चेंडू, दिशा भरकटला जातोय. 2 बॉल 10 धावा. एखाद डॉट चेंडू शिवशंभोला वापसी करून देईल, एक षटकार मोरियाला वापसी करून देईल. मग सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येतोय की या चेंडूवरती भविष्यवाणी केली जाते ते पाहूया. विशाल फदाले वन्स अगेन, अंबादास तयार आहे. या चेंडूवरती कुठला अंक असेल? यॉर्कर लाईन, क्षेत्ररक्षक आहे साईल आणि माहोल, कल्लोल, आवाज, आणखी एकदा शिट्ट्या. ज्या टीमला आतापर्यंतच्या प्रत्येक रविवारी आपण हारताना पाहिलंय त्या टीमला आता इथून संधी मिळाली आहे. पण मित्रांनो, अजूनही सामना संपलेला नाहीये. ही रबर बॉल स्पर्धा आहे. या अगोदर त्यानं वाईट टाकलाय. इथे चमत्काराला प्राधान्य न देता, तुमच्या हातातील रेखांवरती भविष्य न पाहता, तुमची मेहनत, तुमचा संघर्ष तुम्हाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन जाऊ शकतो. विशाल फदालेने ते प्रयत्न केलं. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना सुरुवातीचे 4 चेंडू असे निर्णायक फेकले की संपूर्ण या मोरिया टीमला घट्ट गाठेमध्ये बांधून ठेवलंय. ती गाठ सोडवायची असेल तर हा चेंडू निर्णायक फेकावा लागेल, कारण या चेंडूवरती तुमचा सुटकेचा निश्वास सुटेल, तुमचा श्वासोच्छ्वास रेग्युलर वाहेल. पाहूया या चेंडूवरती काय होईल. आणि हा चेंडू विशालला हुशारी आहे, कारण त्याला माहिती आहे या चेंडूवरती षटकार गेला तरी चालेल पण आम्हाला टॉप 3 मध्ये जागा मिळेल. आणि शिवशंभो 11 कामोठे अगदीच बघता बघता या सीझनच्या अंतिम मॅचला, कामोठ्यातील शेवटची मॅच आहे मित्रांनो इंटर कॉलनी, आणि शिवशंभो संघानं मजल मारली आहे ती टॉप 3 मध्ये. चला विशाल फदाले लगेच यायचं आहे आपला